येलो ठिकाणी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल गवळी, विकास अकॅडमी ऑफिशियली आपल्या युट्यूब मंचावरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे की पोलीस भरतीची ॲड मोठ्या प्रमाणामध्ये पडलेली आहे आणि पोलीस भरती म्हटलं तर लेखीमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय विचारला जातो. मराठी व्याकरणामध्ये वाक्यांचे प्रकार हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. त्याच पद्धतीने आज आपल्याला बघायचं आहे वाक्य पृथक्करण. काय बघायचंय? वाक्य पृथक्करण. मग वाक्य पृथक्करण म्हणजेच काय? तर वाक्याचे जे भाग असतात त्यांना आपण काय म्हणत असतो? वाक्याचे पृथक्करण असे म्हणत असतो किंवा वाक्य पृथक्करण असे म्हणत असतो. त्यानंतर वाक्याच्या भागाचे बघा दोन प्रकार पडतात. एक आहे उद्देश विभाग आणि दुसरा आहे विधेय विभाग. या उद्देश विभागाला म्हणजेच ह्या उद्देश म्हणजेच काय? कर्ता किंवा वाक्यातील माहिती देणारा शब्द. काय म्हणते मी? लक्ष देऊ नाही का? उद्देश म्हणजेच काय? सोपी भाषा म्हटलं तर कर्ता किंवा वाक्यातील माहिती देणारा शब्द. त्यानंतर बघा विधेय. विधेय म्हणजेच काय? क्रियापद. विधेय म्हणजेच काय? क्रियापद. मग विधेय विभागामध्ये सर्वात अगोदर बघा उद्देश म्हणजेच काय? कर्त्याचा विभाग इकडे आला, क्रियापदाचा विभाग या बाजूने आला. अशा दोन पद्धतीचे जे काही प्रकार आहेत ते कशाचे प्रकार झालेत? आपले वाक्याचे प्रकार किंवा वाक्याचे भाग झाले. मग उद्देश विभागाला आपण उद्देशांग असे सुद्धा म्हणतो. काय म्हणत असतो? उद्देशांग असे सुद्धा आपण म्हणत असतो. मग उद्देशांगाचे प्रकार बघा. पहिला प्रकार पडतो उद्देश आणि दुसरा पडतो उद्देश विस्तार. उद्देश म्हणजे कर्ता. कर्ता सर्वांना माहिती आहे. कर्ता काय? सर्वांना माहिती. कर्त्याचं सांगायची काही गरज आहे कुणाला? तर नाही. मग उद्देश विस्तार म्हणजेच काय? या कर्त्याबद्दल माहिती देणारे शब्द. उद्देश विस्तार म्हणजेच काय? हा जो कर्ता आहे या कर्त्याबद्दल माहिती देणारे शब्द यांना म्हणत असतो आपण उद्देश विस्तार. मग विधेय विभागामध्ये बघा विधेय विभागाला आपण म्हणतो विधेयांग. काय म्हणत असतो यांना? विधेयांग असे सुद्धा म्हणत असतो. विधेयांगाचे प्रकार बघा. विधानपूरक, कर्म, कर्म विस्तार, विधेय विस्तार, विधेय, आधारपूरक आणि विधेयपूरक. काय बघा? विधानपूरक, कर्म, कर्म विस्तार, विधेय विस्तार, विधेय, आधारपूरक आणि विधेय पूरक. हे सर्व प्रकार काय करायचे आपल्याला बघायचे. तर चला सुरू करूया आपण आपला उद्देश विस्तार. बघा समोर. तर आपण बघितलं काय बघितलं? वाक्याचे भाग बघितले. वाक्याच्या भागामध्ये आपण बघतोय उद्देशांग. उद्देशांगामध्ये सर्वात पहिला बघा प्रकार म्हणजे उद्देश. मग उद्देश म्हणजेच काय? यालाच आपण काय म्हणत असतो? कर्ता असं म्हणत असतो. काय म्हणतो आपण यालाच? कर्ता असं म्हणतो. किंवा मग वाक्याची माहिती देणारा शब्द. काय? एक तर कर्ता आणि जर कळतच नसेल कर्ता कोणता आहे तर वाक्याची माहिती ज्या शब्दाद्वारे तुम्हाला त्या वाक्यामध्ये मिळते त्या वाक्याला आपण काय म्हणणार? उद्देश असे म्हणणार. काय म्हणणार? उद्देश असे म्हणणार. त्यानंतर दुसरा प्रकार बघा उद्देश विस्तार. मग उद्देश विस्तार म्हणजेच काय? की जे काही आपले उद्देश आहे या उद्देशाबद्दल माहिती सांगणारे शब्द. काय सांगतोय मी? या उद्देशाबद्दल माहिती सांगणारे शब्द जर उद्देशाच्या अगोदर येत असतील. केवळ येत असतील? या उद्देशाच्या अगोदर जर येत असतील आणि त्यांना षष्टीचे चा, ची, चे, च्या किंवा सार्वनामी झा, जी, झे, झा हे प्रत्यय लागलेले असतील तर त्यांना आपण काय म्हणत असतो? त्यांना म्हणत असतो आपण उद्देश विस्तार. काय म्हणतो आपण त्यांना? उद्देश विस्तार. किंवा मग बघा ते एखादे काय असेल? विशेषण असेल. ठीक आहे. आणि हे सर्व विशेषणाच्या आधी येणारे शब्द अधिविशेषणाचे काम करतात. अधिविशेषणाच्या कार्य करतात त्यांनाच आपण काय म्हणत असतो? उद्देश विस्तार असे म्हणत असतो. म्हणजेच काय? की वाक्यामध्ये विशेषण म्हणजेच काय? कर्त्याबद्दल वाक्यामध्ये जो काही विशेषण आहे त्या विशेषणाची माहिती देणारा अगोदर आणि येणारा शब्द तो कशाचं काम करतो? अधिविशेषणाचं काम करतो. आणि अधिविशेषणाचं काम करतो आणि तेच शब्द कुठे येतात? उद्देशाच्या समोर येतात. कुठे येत असतात? उद्देशाच्या समोर. आणि त्यांनाच आपण म्हणत असतो उद्देश विस्तार. काय म्हणत असतो? त्यांनाच आपण
उद्देश विस्तार असं म्हणत असतो. मग उदाहरण बघा, सीतेचा गोरा राम रावण मारतो. मग करता कोणता याच्यामध्ये उद्देश काय आहे आपला? उद्देश आहे राम. मारणारा कोण? तर राम. मारणारा कोण? कोणने जर आपण या वाक्याला प्रश्न विचारला तर आपल्या येणार उत्तर काय असतं? कर्ता असतं. मग कर्त्याला आपण प्रश्न विचारला, आपल्याला कर्ता मिळाला. राम हा काय झाला? आपला कर्ता. यालाच आता आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणू? सध्या उद्देश असे म्हणू. ठीक आहे, काय म्हणूया आपण यालाच? उद्देश असे म्हणू. उद्देश बघा, उद्देश सापडला. मग या उद्देशाबद्दल सांगतोय बघा, हे समोरचे शब्द. सीतेचा गोरा कसा? राम कसा आहे? राम हा कसा आहे? सीतेचा राम आहे. सीतेचा गोरा राम आहे. म्हणजेच काय? त्या रामाविषयी एक हे शब्द माहिती देत आहे. काय देत आहेत? आपल्याला माहिती देत आहे. आणि बघा इथं षष्टीचा प्रत्यय लागलेला आहे. सीतेचा काय? बघा, सीतेचा षष्टीचे प्रत्यय लागून काय झालेले असतात? हे शब्द तयार झालेले असतात. यांनाच आपण काय म्हणत असतो? उद्देश विस्तार. त्याच पद्धतीने बघा, आमच्या शेजारच्या हुशार डॉलीने गाणे लिहिले. काय? आमच्या शेजारच्या हुशार डॉलीने काय लिहिलंय? गाणे लिहिलंय. मी हे सुद्धा म्हणू शकत होतो की डॉलीने गाणे लिहिले. मग या वाक्यामध्ये डॉली आपल्याला कशी हुशार आहे, वेडी आहे, बावळट आहे, कशी समजलं असतं का? नाही. तर बघा काय सांगतोय मी, आमच्या शेजारच्या हुशार, म्हणजे इथं काय झालंय? डॉलीचं वर्णन आलंय. डॉलीचं काय झालं? वर्णन आलं. म्हणजे इथं कोणी म्हणू शकतं का की डॉली कशी आहे? कोणी वाक्य वाचलं तर काय म्हणणार? डॉली हुशार आहे. काय म्हणणार आहे? डॉली हुशार आहे. मग ह्या डॉलीची माहिती कोण देत आहे? हे समोरचे शब्द देत आहे. डॉलीची माहिती कोण देत आहे? हे समोरचे शब्द ही डॉलीची अधिक माहिती देत आहे. म्हणजे या शब्दाचा विस्तार करताय, या उद्देशाचा विस्तार करताय. म्हणून यांना काय म्हटलं गेलं? हा झाला आपला उद्देश. आणि हे समोरचे शब्द काय झाले? उद्देश विस्तार झाले. काय झाले? उद्देश विस्तार. एकदा बघा, उद्देश म्हणजे काय? करता किंवा वाक्याची माहिती सांगणारे शब्द. त्यानंतर उद्देश विस्तार म्हणजेच काय? उद्देशाबद्दल माहिती सांगणारे शब्द जर उद्देशाच्या अगोदर, उद्देशाच्या नंतर काय नाही, उद्देशाच्या अगोदर जर येत असेल त्यांना षष्टीचे चा, ची, चे, च्या किंवा सार्वनामिक झा, जी, जे, ज्या हे प्रत्यय जर लागलेले असतील तर अशा शब्दांना काय म्हणत असतो आपण? उद्देश विस्तार असे म्हणत असतो. काय म्हणत असतो त्यांना आपण? उद्देश विस्तार असे म्हणत असतो. मग कर्म किंवा कर्ता हा एकच आहे, पण त्या कर्त्याविषयी माहिती अनेक सांगितलेली आहे. तो कर्ता कसा आहे? आता इथं कसं आहे? राम हा काळा आहे. आपण म्हणू शकत होतो काळा आहे, पण इथं काय केलं? रामाची अगोदरच स्तुती व त्याच्या विषयी सांगितलेलं आहे की सीतेचा गोरा राम आहे. तो कसा राम आहे? सीतेचा गोरा राम आहे. मग या उद्देशाचा विस्तार झाला बघा इकडं. याविषयी आणखी माहिती सांगणारे शब्द, एका सोप्या भाषेत म्हटलं तर उद्देशाबद्दल आणखी माहिती सांगणारे शब्द यांना काय म्हणत असतो आपण? उद्देश विस्तार असे म्हणत असतो. ठीक आहे, लक्षात आलं? तर समोर बघूया आपण. नंतर बघा आपण बघूया विधेय विभाग. सर्वात अगोदर काय बघितलं आपण? उद्देश विभाग बघितला. उद्देश विभागामध्ये आपण बघितलं उद्देश आणि उद्देश विस्तार. उद्देश विस्तार म्हणजेच काय? उद्देशाबद्दल माहिती सांगणारे जे कुठे येतात? उद्देशाच्या अगोदर येत असतात. आणि ज्यांना काय तर षष्टीचे प्रत्यय लागलेले असतात. चा, ची, चे, च्या आणि किंवा सार्वनामिक जे जे, झ, झा, जी, झा हे जे प्रत्यय लागलेले असतात त्यांना काय म्हणतो आपण? उद्देश विस्तार असे म्हणत असतो. त्यानंतर विधेय विभाग मध्ये सर्वात अगोदर बघूया आपण विधानपूरक. काय बघायचं आपल्याला? विधानपूरक. यालाच आपण म्हणत असतो विधी. उद्देशाबद्दलच माहिती सांगतो, त्या उद्देशानंतर येणाऱ्या शब्दाला विधानपूरक असे म्हणतात. मग उद्देश विस्तार म्हणजेच काय? की उद्देशाच्या अगोदर येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत होतो? उद्देश विस्तार. पण या ठिकाणी काय आहे की उद्देशाच्या नंतर येणाऱ्या शब्दाला काय सांगतोय मी? लक्ष द्या. उद्देशाचा अगोदर जो शब्द येत होता, जो उद्देशाबद्दल माहिती सांगत होता, त्याला आपण काय म्हणत होतो? तर उद्देश विस्तार म्हणत होतो. पण आता काय सांगतोय मी?
हा जो उद्देश आहे या उद्देशाच्या नंतर येणाऱ्या शब्दाला, पण तो शब्द काय सांगतोय, उद्देशाबद्दलच माहिती सांगतोय. काय सांगतोय, उद्देशाबद्दलच माहिती सांगतोय. अशा शब्दांना म्हणत असतो आपण विधानपूरक. काय म्हणत असतो आपण, विधानपूरक. मग वाक्य बघा, उदाहरण, आमची डॉली गोरी आहे. काय म्हणतोय मी, बघा, आमची डॉली गोरी आहे. अगोदरच्या वाक्यामध्ये काय होतं, आमच्या शेजारच्या डॉलीने, आमच्या शेजारच्या हुशार डॉलीने गाणी लिहिली. डॉलीच्या अगोदर काय होतं, डॉलीची स्तुती किंवा डॉली बद्दल माहिती सांगत होते शब्द. आता काय झालंय, सांगताय शब्द डॉली बद्दलच माहिती देतोय. सॉरी, गोरी हा शब्द काय आहे, डॉली बद्दलच माहिती देतोय. पण तो काय आहे, आपल्या डॉली, डॉली म्हणजे हा काय आपला आपला उद्देश. उद्देश म्हणजेच काय, करता. आमची डॉली गोरी आहे. कोण गोरी आहे, तर डॉली म्हणजेच काय आपला करता. करता म्हणजेच काय, उद्देश. उद्देश आपला डॉली आहे. मग डॉली बद्दल माहिती कोणता शब्द देतोय, तर कशी डॉली, गोरी डॉली. कशी आहे, गोरी. मग या उद्देशाबद्दल माहिती सांगतोय हा शब्द, पण कधी आला, उद्देशाच्या नंतर आला. म्हणून या शब्दांना आपण काय म्हणतो, किंवा या अशा शब्दांना आपण काय म्हणत असतो, विधानपूरक असे म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण अशा शब्दांना, विधानपूरक असे म्हणत असतो. तर विधानपूरक तुमचं क्लिअर झाला का, तर समोर बघूया आपण कसं आहे. बघा, आपण बघूया कर्म आणि कर्म विस्तार. आपण काय बघतोय, विधेय विभाग बघतोय. विधेय विभाग म्हणजेच काय, विधेयांग बघतोय. विधेयांगामध्ये सर्वात अगोदर बघितलं आपण विधानपूरक, ज्यालाच आपण काय म्हणत होतो, विधीपूरक असं सुद्धा म्हणत होतो. त्यानंतर बघूया आपण कर्म आणि कर्म विस्तार. त्यानंतर काय बघूया आपण, कर्म आणि कर्म विस्तार. हे एकत्र घेतल्याने तुमच्या लक्षात लवकर बसेल, त्यामुळे हे दोन्ही एकत्र घेतोय. तर बघा, कर्म म्हणजे काय सर्वांना माहिती आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तरीही इथे सांगतोय बघा, ज्याच्यावर क्रिया घडते त्यास कर्म असे म्हणतात. बरोबर आहे. वाक्यामध्ये काय आहे, क्रिया घडवणारा कोण असतो, कर्ता असतो. कर्त्याकडून घडलेली जी काही क्रिया असते त्याला आपण वाक्यामध्ये काय म्हणत असतो, कर्म असे म्हणत असतो. एक वाक्य आहे, मी तुम्हाला शिकवतो, किंवा शिक्षक तुम्हाला शिकवतात. शिक्षक हे काय झालं, आपल्या वाक्यामध्ये कर्ता झाले, आणि शिकवते काय शिकवतात तुम्हाला, तर जे काही शिकवतात ते काय झालं, तुमचं कर्म झालं. तर त्याच पद्धतीने बघा, ज्याच्यावर क्रिया घडते त्यास काय म्हणतात, कर्म असे म्हणतात. मग उदाहरण बघा, बाबा शेत नांगरतात. काय, बाबा शेत नांगरतात. मग नांगरणारे कोण, बाबा. काय नांगरतात, शेत नांगरतात. काय नांगरतात, शेत नांगरतात. मग हे काय झालं, बाबा काय झालं आपल्या वाक्याचे उद्देश, आणि शेत काय झाला आपल्या वाक्याचा कर्म झाला. काय झाला, कर्म. त्याच पद्धतीने दुसरं वाक्य बघा, विकास गाडी चालवतो. काय वाक्य आपलं, विकास गाडी चालवतो. चालवणारा कोण, विकास. काय चालवतो, गाडी चालवतो. काय चालवतोय, गाडी चालवतोय. मग या वाक्यामध्ये कर्म काय झाले आपले, गाडी. हे काय झाले आपले कर्म झालं. या वाक्याचा कर्म कोणता आहे, गाडी हा कर्म आहे. मग कर्म समजला तर कर्म विस्तार बघा. कर्माबद्दल माहिती सांगणारा शब्द कर्म विस्तार असतो. साध्या सोप्या भाषेत काय, की कर्माबद्दल जो शब्द माहिती सांगतो, या कर्माबद्दल जो शब्द माहिती सांगतो त्यास आपण काय म्हणत असतो, कर्म विस्तार म्हणतो. काय म्हणत असतो, कर्म विस्तार म्हणत असतो. मग बघा, कर्माबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजेच कर्म विस्तार असतो. मग उदाहरणामध्ये तुम्हाला कळून जाईल, बाबा काळे कसदार सुपीक. काय बघा, बाबा काळे कसदार सुपीक शेत नांगरतात. इथे काय
बघा अगोदर बघितलं आपण काय बघितलं, कर्म आणि कर्म विस्तार बघितले. आता बघू आपण विधेय आणि विधेय विस्तार. मग विधेय म्हणजेच काय, तर विधेय म्हणजेच क्रियापद. क्रियापद सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. तर क्रियापद काय असतो सर्वांना माहिती आहे. विधेय विस्तार म्हणजेच काय बघा, क्रियापदाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दांना विधेय विस्तार म्हणतात. मग ते क्रियापदाच्या अगोदर येईल, नंतर येईल, केव्हा येईल, ठीक आहे. याचा काही उल्लेख याच्यामध्ये आहे का, तर नाही. आणि क्रियापदाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दांना विधेय विस्तार असं म्हणतात. एवढी आपली काय झाली, व्याख्या झाली. मग असे कोणते शब्द असतात, तर बघा क्रियापदाला कोठे, केव्हा, कसे या शब्दांनी जर क्रियापदाला आपण प्रश्न विचारल्यास, काय विचारल्यास, माहिती नाही, प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर काय असते आपले, विधेय विस्तार असते. काय असते, विधेय विस्तार असते. बघा क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजेच आपला झाला विधेय विस्तार. मग बघा उदाहरण बघा, काल दुपारी राम अंगणात धपकन पडला. बघा क्रियापद काय आपला, पडला, हा काय झाला आपला क्रियापद झाला. काय झाला, क्रियापद. मग विचारा प्रश्न, कोठे पडला, अंगणात पडला. भेटला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं. कोठे पडला, अंगणात पडला. केव्हा पडला, काल दुपारी. केव्हा पडला, काल दुपारी पडला. कसा पडला, धपकन पडला. समजतंय तुम्हाला. बघा जर क्रियापदाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दांना विधेय विस्तार म्हणतात हे तुम्हाला अजिबात कळत नाही, तर दुसरी काय पद्धत आहे की क्रियापदाला कोठे, केव्हा, कसे या शब्दांनी प्रश्न विचारा. जर तुम्हाला भेटत असतील तर हे शब्द काय झाले, हे शब्द झाले तुमचे विधेय विस्तार झाले. हे शब्द काय झाले, विधेय विस्तार झाले. कसे झाले, पुन्हा एकदा बघा, काल दुपारी राम अंगणात धपकन पडला. पडला हा झाला तुमचा क्रियापद म्हणजेच विधेय. मग कसा पडला, धपकन पडला. सॉरी बघा पहिले बघू आपण, कोठे पडला, अंगणात पडला. केव्हा पडला, काल दुपारी पडला. कसा पडला, धपकन पडला. कसा पडला, धपकन पडला. हे सर्व शब्द काय झाले, या वाक्याचे विधेय विस्तार झाले. या वाक्याचे काय झाले, विधेय विस्तार झाले. तर बघा आपण बघितले सर्वात अगोदर उद्देशाचे प्रकार, त्यानंतर बघितले विधेयाचे प्रकार, आणि हा झाला आपला कर्म झाले, कर्म विस्तार झाला, विधानपूरक झाला, आणि इथे झाला आपला विधेय आणि विधेय विस्तार. हे सुद्धा आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. तर हे लेक्चर आपल्याला काही या लेक्चर संबंधित तुम्हाला काही अडचणी असतील, काही सजेशन्स असतील, आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये मला या देत चला. आणि आजचं लेक्चर आपल्याला कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. धन्यवाद.